खैराच्या अवैध तोड व तस्करी प्रकरणी जावळी वन विभागाला टाळे ठोकणार शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांचे कोल्हापूरच्या मुख्य वनरक्षक यांना निवेदन। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया आता सविस्तर माहिती। सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यासह ठिकठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या खैराच्या झाडाची अक्षरशः वारेमाप तोड सुरू आहे। जावळीतील वन विभाग व वृक्ष तस्कर यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असून नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ही लूट सुरू आहे। तसेच अवैधरित्या तोडलेल्या हजारो टन खैर वृक्षांची राजरोसपणे वाहतूक केली जात आहे। या प्रकरणी येत्या 15 दिवसात संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई न झाल्यास जावळीच्या वन विभागास कार्यालयास टाळे ठोकण्यात येतील असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे। कोल्हापूर येथे मुख्य वनरक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांची भेट घेऊन उपरोक्त आशयाचे लेखी निवेदन देऊन श्री मोहिते यांनी या प्रकरणी ठोस कारवाईची मागणी केली। त्यावर कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वनरक्षक श्री रामानुजन यांनी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले असून कारवाईबाबतचे आदेश संबंधितांना कार्यालयांना पाठवले आहेत। जावळी तालुक्यामध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या खैर वृक्षांच्या तोडणीसह वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्याबरोबरच गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक आणि वन खात्यातील भ्रष्टाचारही फोफावताना दिसत आहे। खैराबरोबरच अन्य दुर्मिळ वनौषधी वृक्षांची ही मोठ्या प्रमाणावर होत असलेली कत्तल वन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच होत असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागत आहे। वरिष्ठांनी दखल घेऊन या प्रकरणी कारवाईची हालचाल केली तरच याबाबत अंशतः तरी सुधारणा होईल। स्थानिक पातळीवर दखल घेतली जात नसल्याने कोल्हापूर परिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। कोल्हापूर परिक्षेत्राच्या मुख्य वनरक्षकांना निवेदन देताना श्री मोहिते यांच्या समवेत शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर रायते, सुनील पवार, जिल्हा उपसंघटक रुपेश वंजारी, समन्वयक हरी पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते। जय महाराष्ट्र। मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा जिल्हा। आज आम्ही साताऱ्यावरनं कोल्हापूरच्या मुख्य वन संरक्षक प्रादेशिक कोल्हापूर या ठिकाणी CCF साहेबांना भेटायला आलो होतो। आम्ही परवा याच्या आधी जावली तालुका साताऱ्यातल्या जावली तालुक्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती। तर कित्येक गावांमध्ये खैराची झाडं ही अवैध पद्धतीने मोठ्या स्वरूपात तोडण्यात आलेली आहे। खैर हे झाड अत्यंत किमती आहे, या झाडाची किंमत खूप जास्त आहे। ह्या झाडाची कटिंग करायची असेल तर वन विभागाची पूर्व परवानगी असल्याशिवाय कोणालाही खैराचं झाड तोडता येत नाही। परंतु 1 नव्हे, 2 नव्हे, 100 नव्हे, 200 नव्हे, किमान 2 ते 2.5 हजारपेक्षा जास्त खैराच्या झाडाची तोड सातारा जिल्ह्यातल्या एकट्या जावली तालुक्यामध्ये झालेली बघायला मिळालेली आहे। मग हा खैर हा 30 ते 35 हजार रुपये टन या पद्धतीनं विक्री केला जातो आणि शेतकऱ्याला मात्र अख्ख्या नगाचे 300, 400, 500 रुपये देऊन त्याची बोळवण केली जाते। आणि मधला जो पार्ट आहे ज्याची खरं तर फार गरज आहे की वन विभाग यानं याच्यावरती स्वतःचं बंधन ठेवणं गरजेचं आहे, त्यांना लक्ष ठेवणं गरजेचं आहे। मग अशा वेळेस वनरक्षक काय करतात, वनपाल काय करतात, RFO काय करतात, ACF काय करतात, DCF करतात काय? DCF ऑफिसपासनं ACF ऑफिसपासनं अवघ्या 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावरती एवढ्या मोठ्या स्वरूपात अवैध पद्धतीची तोड होते। कोट्यावधी रुपये किमतीचा खैर गायब होतो। यांचं जे फिरतं पथक आहे ते काय काम करतं? 2 महिन्यामध्ये झालेली ही तोड आहे। त्यावेळेस या पथकाच्या नक्की भेटी झाल्या का नाही या सर्वाची चौकशी व्हायला पाहिजे। जेवढे दोषी ही तोड करणारे आहेत त्याच्यापेक्षा जास्त दोषी वन विभागाचे अधिकारी आहेत आणि यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर जावली तालुक्याच्या वन विभागाच्या कार्यालयाला शिवसेनेच्या वतीने टाळं ठोकून अधिकाऱ्यांना काळं फासण्यापर्यंतचं काम शिवसेनेच्या माध्यमातून येत्या 15 दिवसाच्या आत केलं जाईल अशा पद्धतीचं निवेदन आम्ही CCF साहेबांना दिलेलं आहे। CCF साहेब अत्यंत संवेदनशील आहेत या बाबतीमध्ये। त्यांनी आम्हाला अभिवचन दिलेलं आहे की निश्चित या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्याच्यानंतरच शिवसेना शांत बसेल। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।